हाय, मेरा नाम अजय प्रजापति है। कंपनी का नाम यूनिक एक्सप्रेस पैकर्स एंड मोर्स है। कल हमारे पास में तलोजा नवी मुंबई पुलिस स्टेशन से पुलिस ऑफिसर का फ़ोन आया। वो पुलिस ऑफिसर से थोड़ा जान पहचान है पहले हमारी। वहाँ पे एक लेडीज़ डॉक्टर गए हुए थे कंप्लेंट के लिए, जिनके साथ पैकर्स मोर्स के द्वारा फ्रॉड किया गया और टाइम बहुत ज़्यादा हो चुका था, 10-11 बज चुके थे। तो कोई ऑप्शन नहीं था वो मैडम के साथ में, क्योंकि घर का पूरा सामान उन्होंने पैकर मोड को दे दिया था। तो रहने खाने का ठिकाना नहीं था और उनको निकलना था जल्दी, ट्रेन था उनका रात में। तो वो सर ने, पुलिस वाले ऑफिसर सर ने हमको बोला कि भाई इनका सामान आप पिकअप करो और कैसे भी करके ये करो और अच्छे से इनका पहुंचा के दो। तो मामले की गंभीरता समझते हुए हमने भेजा हमारी टीम को, तुरंत वो सामान को पिकअप करवाया और उन मैडम ने फिर बाद में एक वीडियो बना के भेजा जो कि उनके साथ में किस तरह से फ्रॉड हुआ था। आप वो वीडियो देखो, बाद में मैं बताता हूँ क्या हुआ था एक्चुअली। हॅलो गाय, नमस्कार मित्रांनो. आमच्यासोबत ॲक्च्युली ना एक स्कॅम झाला आहे. आम्ही 7 तारखेला LK दमयंतीमधून रूम सोडणार होतो. तर आम्ही एक मूव्हर्स आणि पॅकर्स केलं होतं 2 वीक्स आधी. त्यांनी आम्हाला सांगितलं की 4,500मध्ये, म्हणजे डील अशी झाली होती की 4,500मध्ये तुमचं सगळं सामान आम्ही पोचता करणार तुमच्या घरापर्यंत. म्हणजे त्यांनी ॲड्रेस वगैरे, म्हणजे आम्ही त्यांना ॲड्रेस दिला, त्या ॲड्रेसवर ते लोक रेडी होते. त्याच्यानंतर आम्ही 6 तारखेला त्यांना सांगितलं की वी हॅव सम वर्क, तर तुम्ही 12:30पर्यंत या. तर ते लोक तरी पण 10 वाजता आले, 9:45च्या दरम्यान. त्यांचे 2 माणसं आले टू पॅक द थिंग्स. मग त्याच्यानंतर ते लोक आल्यानंतर त्यांचा कॉल आला की तुम्ही आम्हाला आत्ताच्या आत्ता 4,500 रुपये पे करा. आम्ही त्यांना बोललो की 4,500 रुपये एकदाच आम्ही पे नाही करणार, तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी रिसीट किंवा काहीतरी द्या. कारण आम्ही ते माणसं जे आले होते रूमवर सामान पॅक करायला, त्यांनी आम्हाला काहीच दिलेलं नव्हतं. म्हणजे आय डी प्रूफ किंवा काही पण नव्हतं दिलेलं. मग आम्ही त्यांना बोललो की आम्हाला ॲटलिस्ट ID प्रूफ किंवा काहीतरी रिसीट तरी द्या. जुनी रिसीट असेल तरी पण चालेल, बट दे फोर्स की तुम्ही आधी पे करा, पे केल्याशिवाय आम्ही काही देणार नाही. मग खूप बहसनंतर ते लोकांनी रेडी झाले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला पाठवतो. त्यांनी पाठवली 4,500 रुपयाची रिसीट. मग त्यांनी सामान वगैरे पॅक केलं. पॅक केल्यानंतर ना ट्रान्सपोर्ट करायचं होतं, म्हणजे त्यांनी एक त्याच्यात पेमेंट पण झालं आपला. हां, आम्ही 4,500 रुपये पाठवलेले त्यांना. मग त्यांनी रिसिप्ट द्यायला नाही हो केलं खूप. मग ते बोलले आम्हाला ऑनलाईन जनरेट करावं लागते, खूप टाईम जातो त्याच्यामध्ये, तर थोड्या वेळात आम्ही रिसिप्ट पाठवणार. 4,500 पूर्ण पेमेंट झाल्यानंतर त्यांनी आमचं पॅक झालं, सामान सगळं गाडीत टाकलं आणि ती गाडी निघाली. ड्रायव्हरचं सगळं व्हिडिओ आहे आमच्याकडे. पॅकिंगचे व्हिडिओ आहे, सामान टाकतानाचे व्हिडिओ आहे, गाडीचा नंबर आहे, ड्रायव्हरचा नंबर आहे, सगळं आहे आमच्याकडे. पण त्याच्यानंतर जेव्हा गाडी निघाली, अर्ध्या-पाऊण तासानंतर त्याचा परत रिसिप्ट जे त्यांनी पाठवली जनरेट करून, त्याच्यावर त्यांनी 7,000 अमाऊंट टाकलेला. आणि मग 7,000 अमाऊंट टाकल्यानंतर आम्ही त्यांना कॉल केला की तुम्ही तर 4,500ची डील सांगितली, 7,000 कसं काय दिले. तर तो बोलला की नाही, GST, इन्शुरन्स चार्जेस हे सगळं लावून ते अमाऊंट वाढलेलं आहे, जो की तुम्हाला पेमेंट करावं लागेल आत्ताच्या आत्ता. मग आम्ही म्हटलं की तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं हे सगळ्या गोष्टी. त्यांनी काही सांगितलेलं नाही मला. ते खूप भांडायला लागले आमच्याशी की असं होणार नाही, तुम्ही पैसे पूर्ण पे केल्याशिवाय सामान काही पुढे जाणार नाही. मग आम्ही त्यांना म्हटलं हे चुकीचं आहे, कारण की सामान तुम्ही पुढे नेल्यानंतर जर तुम्ही एक अमाऊंट वाढवत आहे, तुम्ही सामान पोहोचेपर्यंत कितीदा तरी पैसे मागाल आम्हाला. आणि आमचं सामान अटकलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. मग त्यांना आम्ही खूप समजवलं, बोललं. मग शेवटी भांडणं झाले, पण तो ऐकत नव्हता. मग त्याला आम्ही म्हटलं की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार जर असं चालू असेल तर. तो सामान पण आणून टाकायला रेडी नव्हता. मग आम्ही पोलीस कंप्लेंट केली. तलोजा पोलीस स्टेशन चौकी जी आहे तिथे गेलं. तिथे आम्ही पोलीस कंप्लेंट केली. त्या पोलीसवाल्यांनी बोलले, त्या त्या जे मूव्हर्स अँड पॅकर्स आहे त्याच्याशी बोलणं झालं. तेव्हा तो बोलला ठीक आहे मी करू, पण त्याच्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला. मग तो फोनच उचलत नव्हता बिलकुल. मग खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो. मग त्या पोलीसवाल्यांनी म्हटलं तुम्ही मोठ्या चौकीत जा, FIR तुम्ही लिहा आणि पुढचा प्रोसेस आपण करू. मग ड्रायव्हरचा नंबर होता, त्याला कॉन्टॅक्ट केला. तर तो ड्रायव्हर बोलतो 2-2.5 तासापासून त्या लोकेशनवर, भिवंडी लोकेशनवर जाऊन वाट बघत होता. 2-2.5 तासापासून त्याचा पण फोन तो उचलत नव्हता ना, त्याचा काही कॉन्टॅक्ट होत होता. समोरून त्याचे पण पैसे बाकी होते द्यायचे, आमचे पैसे तर ऑलरेडी गेलेलेच होते.
मग ते ड्रायव्हरने बोललं की माझी याच्यात काही चुकी नाही, त्यांनी डायरेक्ट याच्याने केलेलं ना, पोर्टरवरून त्यांनी बुक केलेलं होतं. तर तो फक्त सामान घेऊन पोहोचवणार होता आणि त्याचे पेमेंट तो तेव्हाच्या तेव्हा घेणार होता, जो की त्याला पण भेटलेला नाही. मग ड्रायव्हर आम्हाला बोलला की सामान मी आणून देईल रिटर्न, म्हणजे पोलीसवाल्यांनी असं बोललं की तुम्ही सामान घेऊन वापस या इकडे त्यांचा. तो बोलला की सामान जर मी वापस आणून देईल तर मला दोन्ही साईडचे पैसे लागतील, जाण्याचे येण्याचे, जेव्हा त्याला काहीच नाही भेटलेले होते. तर पोलीसवाल्याने त्याला बोललं की ठीक आहे तुम्ही येऊन जा, आपण बोलू त्याबद्दल. मग तो तिथून निघाला वापस सगळं सामान वगैरे घेऊन. पण त्या मूवर्स पॅकर्सवाल्याशी आमचं काहीच कॉन्टॅक्ट नाही झालं तोपर्यंत. पण तो मध्ये फोन चालू करतोय बंद करतोय पण तो काही रिस्पॉन्स नव्हता देत. आणि म्हणजे काहीच कॉन्टॅक्टच नाही झालेला आमचा बेसिकली त्याच्यासोबत. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मोठ्या चौकीत गेलो तिथे पण आम्ही FIR वगैरे सगळं लिहिलेलं आणि खूप वेळ वाट पाहिली. मग तो ड्रायव्हर सामान वगैरे घेऊन आला. पण त्याला असं होतं की दोन्ही टाईमचे म्हणजे जाण्या येण्याचे पैसे हवे होते. तर दोन्ही टाईमचे पैसे आम्ही नाही देऊ शकत, आमचे ऑलरेडी पैसे एवढे अटकले होते त्याच्यात. मग आम्ही पोलीसवाल्यांशी वगैरे बोलून थोडं रिक्वेस्ट केली, त्या ड्रायव्हरशी पण रिक्वेस्ट करून आम्ही तरी पण मॅक्झिमम अमाऊंट त्याला द्यायचं ट्राय केलं. आम्ही त्याला तो 3 बोलला होता, आम्ही 2000 त्याला दिले त्याचे, कारण की त्याचा पण लॉस खूप झालेला होता आणि त्याची काही चुकी नव्हती, आमची काही चुकी नव्हती. मग त्याला आम्ही 2000 रुपये देऊन त्याने सामान आमच्याकडे घेतलेलं. सामान घेतल्यानंतर मग ते परत आम्ही दुसरा मूवर्स पॅकर्स जो व्यवस्थित सगळं बघून आम्हाला ते करावं लागलं. पण हे सगळा जो स्कॅम आहे त्याच्यामध्ये आमचे सगळे पैसे गेले, जेवढे 4500 तो तेव्हाचे तेव्हा टाकायला सांगितलं त्याने, ते पूर्ण पैसे गेले. आणि आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे स्कॅम. त्याच्यानंतर तो व्यक्ती फोन त्याचा चालू आहे, उचलतोय फोन आणि तो बहस करतोय फक्त की तुमचं काम आम्ही अर्धा केला, पॅक केलं, हे केलं ते केलं, पैसे आम्ही तो काही द्यायला रेडीच नाहीये. पैसे आम्ही भरपूर चांगल्या याच्याने बोलून झालं त्याच्याशी सगळं, पण तो पैसे द्यायला रेडी नाही. तो बिना काम करता तिथे आमचे पूर्ण पैसे घेऊन बसलेले आहे. ना त्या ड्रायव्हरचे पैसे दिले त्यांनी, ना आमचे पैसे दिले. सगळा लॉस आमचा झालेला आहे, त्याचं काहीच नाही. तो न काम करता तिथे बिलकुलच ऐकत नाही आमची. तुमच्या सोबत पण असा स्कॅम होऊ शकतो जेव्हा ऑनलाईन आपण बुक करतो. तर प्लीज वी रिक्वेस्ट यू की तुम्ही ऑनलाईन नका जाऊ. प्रॉपरली जो ऑफलाईन ऑफिस असेल जाऊन बघा, त्यांना येऊन बघू द्या, सगळं अमाऊंट वगैरे प्रॉपर डिस्कस करा. पैसे एक्स्ट्रा गेले चालतील, पण प्लीज डू नॉट गो फॉर ऑनलाईन थिंग. प्लीज वी रिक्वेस्ट यू. थँक्यू. तो मैटर ये था कि मैम ने ऑनलाइन नंबर निकाला था, उनका ऑफिस वगैरह विजिट नहीं किया, ना कोई ऐसा कुछ फिजिकल ऑफिस वगैरह उन्होंने चेक किया. ऑनलाइन बुक कर दिया, 4500 रुपये में बात हो गई. बात होने के बाद में पैकर्स वाले ने बोला कि अभी पेमेंट करो. सामान पैक करके लोड कर लिया गाड़ी में, तो बोले पेमेंट करो. मैम ने बोला पेमेंट नहीं करेंगे, आगे करेंगे या थोड़ा रखो. या फिर तो काफ़ी बहस होने के बाद में फिर मैम ने बोला कि ठीक है पेमेंट कर देंगे और आप ये रिसिप्ट दो या कोई बिल दो या कोई ऐसा चीज़ दो, डॉक्यूमेंट दो, ताकि मैं पेमेंट कर सकूं, मेरे पास प्रूफ रहे पेमेंट का. काफ़ी देर ये भी बहस होने के बाद में पैकर्स वाले ने बोला ना नहीं रिसिप्ट में प्रोसेस लगेगा, ऐसा होगा वैसा होगा. तो उन्होंने बताया, तो बाद में उन्होंने एक रिसिप्ट दिया, मैडम ने पेमेंट कर दिया. सामान लेके वो उनकी टीम निकल गई. निकलने के बाद में फिर वो पैकर्स वाले ने थोड़ी सी देर के बाद में फिर एक रिसिप्ट भेजा. रिसिप्ट में अब की बार अमाउंट था 7500 रुपये. तो मैडम को ने फ़ोन किया, बोला कि 4.5 में बात हुआ था, 7500 किस चीज़ का लगाया. तो उन्होंने बोला GST लग गया, इंश्योरेंस लग गया, ये वो चार्ज कई ऐड करके उन्होंने दे दिया. तो मैडम से कई देर बहस हुई इस चीज़ के लिए कि ऐसा ऐसा. वो नहीं मान रहा कि नहीं है, ऐसा है वैसा है. तो मैम ने बोला कि मैं पुलिस स्टेशन जाके कंप्लेन करेंगे, अगर आप कम नहीं करेंगे. तो वो फ़ोन काट दिया. मैडम पुलिस स्टेशन चले गए. मैम ने पुलिस स्टेशन में कंप्लेन किया. तो पुलिस ऑफिसर ने उनको कॉल किया, उनको समझाया कि ऐसा ऐसा है करो. तो वो उस टाइम बोले हाँ ठीक है देखता हूँ करता हूँ. मैडम वहाँ से पुलिस स्टेशन से चले गए. घर पे जाके उन्होंने उनको कॉल किया, तो वो पैकर्स वाले ने फ़ोन बंद कर लिया. फ़ोन बंद करने के बाद मैम ने 2 बार 3 बार किया, फ़ोन बंद कर दिया. मैम फिर आए पुलिस स्टेशन आने के बाद वो एक्चुअली चौकी था तलोजा का, वो चौकी में आए. चौकी में पुलिस ऑफिसर ने बोला कि आप जो मेन पुलिस स्टेशन है तलोजा का उधर जाइए और कंप्लेन कर दीजिए, कार्रवाई करेंगे. तो मैम काफ़ी रात हो गई थी. वो पैकर्स वाले का नंबर ऑन हुआ, बात हुई, क्या हुआ. तो वो जो ड्राइवर वहाँ से सामान लेके गया था मैम का, पैकर्स वाला नहीं, जो ड्राइवर गाड़ी लेके टेम्पो लेके आया था, उनसे बात की. तो टेम्पो वाला बोला कि नहीं मेरा वो पैकर से कोई लेना देना नहीं है, मुझे तो
किसी ऐप के थ्रू उसने बुक करके भेजा था। मतलब आजकल ऑनलाइन ऐप चलते हैं ओला उबर के जैसे, ऐसे ही। तो वो बुक किया टेम्पो बुक करके उसने भेज दिया। तो वो टेम्पो वाला बोला मैं नहीं आ सकता, मेरे को तो खुद पैसा नहीं मिला है और मेरा भी खर्चा हुआ है, मेरा नुकसान हुआ है, मेरा गलती नहीं है, पैकर्स वाले का है। तो मैडम ने रिक्वेस्ट करके उनको 2,000 रुपये दिया, टेम्पो वाले को 2,000 रुपये दे के फिर वो टेम्पो वाला रिटर्न आया, उन्होंने सामान लिया। फिर हमारे पास फ़ोन आया, हमने वो सामान वहाँ से उठाया और उनका डिलीवरी करवा दिया। तो कुल मिला के ऐसा है कि ये जो ऑनलाइन का चक्कर है इससे थोड़ा बचिए। थोड़ा सा टाइम निकाल के आप अपना सामान घर का सब दे रहे हैं किसी पैकर्स वाले को, अनजान को, तो कम से कम फिजिकल एड्रेस चेक कीजिए, डॉक्यूमेंट चेक कीजिए जो गवर्नमेंट से अप्रूव्ड है, लाइसेंस चेक कीजिए। जा नहीं सकते, ऑफिस नहीं जा सकते, एटलीस्ट एक वीडियो कॉल करके उनका फ्रंट स्टोर का, ऑफिस का, गाड़ी का या कैबिन का एक वीडियो कॉल पे चेक कीजिए, या उनको बोलिए कि आपका ऑफिस का वीडियो बना के भेजो। तो ये सारी चीज़ चेक करके अपना सामान दीजिए ताकि आप ऐसे ऑनलाइन स्कैम फ्रॉड से बच सकें। थैंक यू, धन्यवाद।